लाडक्या बहिणीचे 3000 रुपये कुणाकुणाला मिळाले कमेंट करून नक्की सांगा बरं का. तर आज पैसे मिळाले आहेत. तर नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आलेला आहे लाडक्या बहिणीचा हप्ता. तर लाडक्या बहिणीचा हप्ता मला 1500 रुपये आलेला आहे. माझे मैत्रीण आहे, तिनं मला फोन करून सांगितलं की माझ्या खात्यात 3000 रुपये लाडकी बहीण हप्ता जमा झाला आहे. तर मी पटकन असं बघितला तर माझ्यात 1500 रुपये आलेले होते. 3000 वगैरे काही नव्हतं. तिला 3000 रुपये आलं. तर असं ज्यांना 3000 रुपये ज्यांना टाकले ते गेल्या महिन्यात त्यांना हप्ता मिळाला नव्हता, त्यामुळे त्यांना 3000 रुपये टाकलेत. आणि ज्याला गेल्या महिन्यात हप्ता मिळाला होता त्यांना फक्त 1500 रुपये टाकलेत. तर मला गेला महिना हप्ता आला होता, त्यामुळे माझ्यात 1500 रुपये आले. आणि ज्यांची KYC वगैरे केली नसेल तर करून घ्या, कारण की 1500 येऊ किंवा 3000 येऊ तेवढंच आपल्याला महत्त्वाचं पैसे आपल्या घरात खर्च करण्यासाठी कशाला तर उपयोगी पडतात. तर त्यासाठी जर तुम्ही KYC केली नसेल तर करून घ्या. आणि 1500 रुपये आलेले आहेत. आणि कुणाकुणाला अजून पैसे मिळाले आहेत कमेंट करून सांगा. आणि ज्यांना 3000 रुपये भेटलेत, मला वाटलं 3000 आले का काय, 2100 एवढं व्हिडिओ व्हायरल चाललं होतं. 2100 येणार म्हणलं 2100वरनं डायरेक्ट 3000वर कसं काय. तर जेव्हा मोबाईल उघडला आणि पाहिलं तर 1500 आलते. आणि 1500 जरी आले तरीही बस, कुठेतरी आपल्याला खर्च करायला येतात. मुलांना वगैरे कशाला लागले तर आपल्याला खर्च करायला येतात, घरात खर्च करायला येतात. तर 1500 सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आधीच महागाई एवढी आहे, त्यात पाऊस पडला नाही. पाऊस सोलापूर जिल्ह्याला कसलाच पाऊस नाही. आणि इकडं प्यायला सुद्धा पाणी नाही. तर प्यायचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. पाऊसला यावा, चांगला पाऊस आला म्हणजे शेतकरी बी खुश. आणि शेतकऱ्यांनी पिकवलं तरच आपल्यासारखेला खायला मिळते. त्यांनी जर नाही पिकवलं तर आपण काय खायचं. तर पाऊस काय माहीत कसा हे नाही. दुसरीकडे इतका पाऊस पडला, आपल्याकडे हे नाही. तर कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला पैसे मिळाले आणि कोणाला मिळाले नाहीत. त्यांनी जाऊन तुम्ही एकदा चेक करा तुमच्या अकाउंटला काय ती ह्याला KYC करा वगैरे. चालू झालं तर तेवढंच भारी. तर चला, मला 1500 मिळाले, 1500 रुपये आलेले आहेत. आणि ज्यांना मिळाले नाहीत गेल्या महिन्यात त्यांना 3000 रुपये आले. तर तुम्हाला किती मिळाले कमेंट करून नक्की सांगा. तर बाय.